आता मला सांगताना सुद्धा भरून येते, कारण ती जर्नीच अशी होती की सेकंड डिलेवरी एकदम कॉम्प्लिकेटेड होती आणि तिथून माझा प्रवास एकदम भयानक सुरू झाला. अच्छा. एवढा भयानक की बाळ आणि आई याच्यामधला जो संघर्ष असतो, ओके, की काय करायचं, बाळ वाचवावं तर आई जाते आणि आई वाचवावी तर बाळ जाते. 2014च्या आसपास असा काहीतरी भयंकर प्रसंग घडला, कारण आपण कुणाचं वाईट करत नाही, बरोबर, आपलं कोणी वाईट करणार नाही, बरोबर. सामान्य माणसं हाच विचार करतात. त्यात आम्ही वारकरी संप्रदायातले बीज तर असंच पेरलं होतं, आपण कुणाला पाय नाही लावायचं, आपल्याला कोण नाही लावायचं. 14ला थोडासा मुलाचा इश्यू होत गेला, त्याच्याकडे माझा फोकस राहायला लागला की हा असा आपल्या आईला कळतं मूल बदललंय, चेंज होतोय ते. बरोबर. त्या 2014च्या ह्याच्यामध्ये आधी माझे वडील गेले, पण वडील जाता क्षणी त्याच रात्री वडिलांनी येऊन सत्य समोर आणलं. अच्छा. माझ्या उशाजवळ बसूनच सांगितलं परत घरी नाही जायचं. मग दर रविवारी दादरच्या मठात जाणं, मी का जाते माहीत नाहीये, मी काय मागते हेही मला माहीत नाहीये, पण मी तिथे जाते. मी तेवढा वेळ घरापासून जी बाहेर पडायची, म्हणजे पनवेल टू दादर हा दर रविवारी माझा प्रवास असायचा. ओके. ताप असू देत, थंडी असू देत, पाऊस असू देत, ऊन असू देत, काही असू देत, पण जायचं. तिथे बसायचं, म्हणजे तिथे बसून जी मला आत्मशांती मिळायची ती मला आठवडाभर अक्षरशः मी रखरखत्या हिच्यावर, आणि मला दिसते ती व्यक्ती कोण करते ते, कोण आहे ती. अच्छा. पण माझं मन मानत नाहीये, हा माझा भ्रम आहे, कारण रक्ताच्या नात्यात शक्यच नाही ना. तुम्ही माझे भाऊ आहात, करेक्ट, आणि माझा भाऊ, बरोबर, पण मी हे लाईव्ह सांगणार कुणाला, शक्य नाही ना, खरं नाही वाटणार आहे. बरोबर. दोघांची आई एकच आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचे आपले जे गेस्ट आलेत त्यांचं नाव आहे विशाखा सुतार, आणि त्यांच्यासोबत स्वामींची अशी अनुभूती झाली, म्हणजे त्यांच्यासोबत इतके काही त्यांच्याकडे आज एक्सपिरियन्स आहेत आपल्यासोबत शेअर करायला. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अलक निरंजन, आदेश आज्ञा असावी स्वामी पुढील कार्यासाठी. माझं नाव सौ विशाखा विजय सुतार, मी राहणारी पुणे. स्वामींचा अनुभव खूप आहे, म्हणजे माझी जर्नी तशी 2002 पासून सुरू झाली. स्वामींच्या याच्यात नाही, स्वामी हे माहीतच होते, पण काय आहे ती ओळख नव्हती. बरोबर. कारण तोपर्यंत मी तिथे पोहोचलेलीच नव्हती. ओके. आता मला सांगताना सुद्धा भरून येते, कारण ती जर्नीच अशी होती की सेकंड डिलेवरी एकदम कॉम्प्लिकेटेड होती आणि तिथून माझा प्रवास एकदम भयानक सुरू झाला. अच्छा. एवढा भयानक की बाळ आणि आई याच्यामधला जो संघर्ष असतो, ओके, की काय करायचं, बाळ वाचवावं तर आई जाते आणि आई वाचवावी तर बाळ जाते. ओके. आणि मला तर बाळ हवं होतं, तर डॉक्टर बोललेले बाळ नकोच आहे, कारण बाळ चांगलं नाही होणार आहे, त्यामुळे बाळ न जगलेलंच बरं. अच्छा. पण मला आणि मिस्टरांना ते पटतच नव्हतं की देवाने दिले आणि केवळ ते चांगलं नाही होणार आहे ह्या विचाराने आपण ते काढून टाकावं, हे पटलं नव्हतं. पण त्या ह्याच्यात सगळ्यात परमेश्वराने साथ दिली, कारण पूर्वीपासून भक्ती घरातच होती. ओके. आईनेच ते रुजवलं होतं भक्तीचं बीज. वारकरी संप्रदायाची माणसं, घरात सगळं तेच चालू होतं. अच्छा. सगळे संत विभूती सगळ्यांचं बोलणं चालायचं. ओके. त्याच्यामध्ये स्वामी सुद्धा होते, पण विशेष असं आपण म्हणतो ना की ते आपण मनावर घेत नाही. दत्ताचीच भक्ती करत होते, वारी करत होतो, पण विशेष असं स्वामींच्या दिशेने नाही. बरोबर. दादरला जाणं झालं तर मठात जायचं, दर्शन घ्यायचं, बाहेर पडायचं, तेवढंच. स्वामींची उपासना अशी काही नाही. परेलला गेलं तर तिथे मठात जायचं, दर्शन घ्यायचं, बाहेर पडायचं, एवढेच स्वामी मला माहीत होते. ओके. या पलीकडे स्वामी मला कुठेच माहीत नाही. म्हणजे गजानन महाराज म्हणा, हे एवढेच, म्हणजे ह्यांचं पुढे काही नाही. घरामध्ये चालू होतं ज्ञानेश्वरी वाचणं, हे सगळंच ग्रंथांचं होतं, फक्त ऐकायचं, बाकी सगळं दत्ताचंच करायचं. बरोबर. त्यानंतर आम्ही एका परमार्थात मी गेली, म्हणजे बैठकीला जायला लागली.
तर तिथे कसं फक्त श्रीपाद श्रीवल्लभ ओके याच्या व्यतिरिक्त आम्ही काही म्हणजे मी स्पेसिफिक मीच त्याच्यात होते. ओके त्यामुळे मी दुसरं काही नव्हती करत. खूप वर्ष तेच केलं. मुलाच्या ह्या याच्यामध्ये त्याच्यातनंच मी गुरुकृपेने बाहेर पडले. छान बाळ जन्माला आलं. संघर्ष असा संपला नव्हता, पण बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावर खूप कॉम्प्लिकेटेड इश्यू झाला. अच्छा 1.5 दिवसाचा असतानाच झाला तो. ओके आणि मेजर त्याचं ऑपरेशन 1.5 दिवसाचं असतानाच झालं. ओके म्हणजे त्याने मला वाचवली, पण माझं मरण त्याने स्वतःवर घेतलं. ओके असं झालं. मग तेव्हापासूनचा जो संघर्ष खडतर सुरू झाला. बाहेर पडता पडता 5 वर्ष गेली. बाळ चांगलं झालं 5 वर्षांनी. अच्छा एकदम चांगलं झालं. 5 वर्ष गेली. एकदम रिलॅक्स होते तोपर्यंत 2014च्या आसपास 14च्या आसपास असं काहीतरी भयंकर प्रसंग घडला. म्हणजे 2002लाच झाला होता तो, पण तो लक्षात नाही, कारण आपण कुणाचं वाईट करत नाही. बरोबर. आपलं कोणी वाईट करणार नाही. बरोबर आहे. सामान्य माणसं हाच विचार करतात. त्यात आम्ही वारकरी संप्रदायातले बीज तर असंच पेरलं होतं. आपण कुणाला पाय नाही लावायचं, आपल्याला कोण नाही लावलं, आपलं आपलं बघायचं. परमार्थही असाच निवडला की जिथे कुणाच्या संपर्कातच नाही. श्रवण करायचं, घरी यायचं, उपासना करायची, आपलंच कुटुंब. त्यामुळे तो घात काय झालाय हे कळलाच नाही. अच्छा तो बाहेरून कसा झाला तो कळलाच नाही आपल्याच माणसांपैकी. पण आम्ही काही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, कारण आपण कुणाचं वाईट केलं नाही. आपण एकच शिकवलं जातं ना, भोग आहेत आपले, ते ह्याच जन्मी भोगायचे आहेत. करेक्ट. या विचाराने आम्ही दोघ जण तो संघर्ष करत होतो. आणि बाकी काय मनातच नाही आलं तुमच्या? नाही काही नाही. आपल्या गुरुवर विश्वास ना, बरोबर. त्याच्यामुळे इकडे तिकडे बघणंच नाही झालं. 2014ला मोठ्या मुलावर आघात झाला. ओके. ऐन शिक्षणाच्या जर्नीला त्याच्या असं झालं की मुलाचं माइंडसेटच बदलत गेलं. ओके. भयंकर होत गेलं. म्हणजे वाईट काही बाहेर करत नव्हता, पण सायन्समधनं एकदम चांगला जाणारा मुलगा अचानक काही स्वभावात बदल होणं, असं वागणं, असं झालं ना त्याचं की मला काही समजेनाच. ऑलरेडी अशा प्रसंगात ना आत्ताच कुठेतरी मी थंडावली होती, त्यात आणि हे नवीन सुरू झालं. त्यात काय, मला लहानपणापासून एक गोष्ट, जन्मताच आपण म्हणतो ना काहीतरी घेऊन जन्माला येतो. बरोबर. प्रत्येक जण काहीतरी विशेष घेऊन जन्माला येतो. मी एकटी नाहीये या जगातली, सर्वजण असतात. पण काही ना त्याची जागृती येते, काही सुप्त अवस्थेत असतात. राईट. बरोबर ना. तर ती जागृती पण ती कळत नव्हती की मला काहीतरी गोष्टी दिसतात. ओके. दिसतात, पण ती लिंक कधी लागलीच नाही मला. आणि मी कधी प्रयत्नही केला नाही लावायचा, कारण सामान्य जीवन जगतोय आपण, बरोबर, या सगळ्यात नाही पडायचं. असं नेहमी माझा स्वभाव. आपलं घर भलं, मुलं भली, आपण भलं, आपला देव भला, तेवढंच बस झालं, खूप आहे. पण ते मला नेहमी आदरून दिसायचं. कुठे काय घडणाऱ्या घटना आधीच कळायच्या. अच्छा. किंवा कुणाच्या बाबतीतलं कधी कधी कळायचं, पण ते मी कधी बोलायची नाही. का माहिती, कुणाला खरं वाटेल, बरोबर आहे, नाही वाटेल. आणि आत्ताचं जगच तसं आहे बघायला गेलं तर. आणि आमच्या घरात या गोष्टी माझ्या आईला कधी पडल्या नाही, कारण ती जरा शिकलेली होती, त्यामुळे ह्याच्यावरती विश्वास ठेवत नव्हती. त्यात तिने एवढी ग्रंथ वाचलेले होते की त्याच्यामुळे तिला या गोष्टी कधी खऱ्या नाही वाटल्या. त्यामुळे मी सांगण्याचाही कधी प्रयत्न नाही केला. अशी जर्नी सुरू असताना 14ला थोडासा मुलाचा इश्यू होत गेला. त्याच्याकडे माझा फोकस राहायला लागला की हा असा आपल्या आईला कळतं मूल बदललंय, चेंज होतोय ते. बरोबर. मला कधी कधी असं वाटलं की कसं वाढतं वय आहे, अचानक काहीतरी बदल होतात बॉडीत, त्याच्यामुळे पण मुलं होतात. कारण आम्ही त्याच्यातनंच गेलोय, त्याच्यामुळे त्या गोष्टी कळल्या की नाही थोडा वेळ देऊया, समजू देत. पण नाही, काहीतरी स्वभावात एवढा बदल झालाय की नकारात्मक जी गोष्ट आहे ती जाणवू लागली. ओके. ती जाणवू लागली. त्याच्याकडे फोकस करून सायन्समधला तो थोडा पाठी पडला. मेडिकलला जाणारा तो स्टॉप झाला. सगळं त्याने स्टॉप केलं. का केलं की तो स्वतःहून त्याने त्या मेडिकलमध्ये
ऍडमिशन घेतलं, निवड केली होती, कोणी फोर्स नाही. चांगले पर्सेंटेज होते, मला तेच करायचंय, डॉक्टर व्हायचं, हे व्हायचंय. हे सगळं असताना हा मुलगा ह्याने आपली स्वप्न अशी का चुराडावेत. आमची तरी नव्हती, ती त्याचीच होती, पण तरी सुद्धा. आणि स्वभाव असा चिडका, अग्रेसिव्ह, म्हणजे जो कधीच नव्हता तो असं व्हायला लागला. माझं फोकस सारखं तिथेच राहायला लागलं. त्यामुळे छोट्या मुलाकडे कुठेतरी माझं लक्ष डायव्हर्स झालं. छोट्याचं चालू होतं, एक बाय एक अभ्यास चालू होता, ते सगळं करणं, पण ते लक्ष म्हणतात ना की ते माझं सगळं तिथे. असं करता करता 2017 अशी एक लक्ष देण्यासारखी गोष्ट झाली. म्हणजे तोपर्यंत माझ्या 2014 पासून 2017 पर्यंतचं माझ्या लक्षात काही आलं नाही. की अशाही असतात, हे मान्य आहे, पण माझ्या बाबतीत कोण करेल त्याच्यावर विश्वास. आणि ते तुम्ही त्या नजरेनेच नाही बघितलं तुम्ही. बघितलंच नाही. पूर्ण गुरुवर विश्वास होता, पूर्ण गोष्टी तिथे होत्या. दत्तांची एवढी सेवा, म्हणजे उपासना वगैरे करणं, त्याच्यामुळे या गोष्टींकडे कुठे कलच नाही गेला. कदाचित ग्रहदशा खराब असेल, काहीतरी असेल, दोष असेल, या उद्देशाने मी त्या सगळ्या गोष्टी गृहीत धरत गेली. पण गृहीत धरणं हे मला एवढं भारी पडलं पुढे जाऊन. मग 2017 छोटा मुलगा 10वीला आला. त्या 10वीच्या याच्यामध्ये जो 9वीचा रिझल्ट लागला, ज्या मुलाला 80% मिळणार त्या मुलाला नापासच केलं त्यांनी. अरे, म्हणजे एवढं हुशार डायरेक्ट नापास झाला, असं पण नाही की कमी टक्के वगैरे. नाही, नापासच. मला ती गोष्टच पटली नाही. तोपर्यंत मी एवढं झेललं होतं ना की माझं माइंड थोडं अग्रेसिव्ह व्हायला लागलं, की आता हे नको, भास झालं. खूप झेललंय मी 2002 पासून ते आत्तापर्यंत, म्हणजे किती वर्ष गेली, आणि आता मला ते सहनही होईना, एवढी परिस्थिती झाली. आणि मला दिसते ती व्यक्ती, लाईव्ह मध्ये दिसते, कोण करते ते, कोण आहे ती. पण माझं मन मानत नाहीये. हा माझा भ्रम आहे, कारण रक्ताच्या नात्यात शक्यच नाही ना. तुम्ही माझे भाऊ आहात. करेक्ट. आणि माझा भाऊ. बरोबर, समजलो. ती एक शंका असते, पण तुम्ही बोलू पण नाही शकत आहे. नाही, शक्यच नाही, मला ऍक्सेप्टच नाही. लाईव्ह दिसतंय मला, पण मला अमावस्या आली, पौर्णिमा आली, लाईव्ह दिसतंय. पण मी हे लाईव्ह सांगणार कोणाला? शक्य नाही ना, खरं नाही वाटणार आहे. दोघांची आई एकच आहे, ती दोघांची आई मान्य करेल का? बरं, माझ्यासमोर तो खूप चांगला आहे, मग माझ्यासमोर चांगला आहे त्या व्यक्तीला मी कुठेच ठरवू शकत नाहीये. आणि आपण पटकन असं बोलूही शकत नाही. त्यामुळे आमचं हे दोघांमध्येच राहिलं, मिस्टरांमध्ये आणि माझ्यामध्ये. पण मी थोडीशी दुरुमुरू झाली. बरोबर, थोडासा एक डिस्टन्स ठेवायला लागली. त्या 2014च्या ह्याच्यामध्ये आधी माझे वडील गेले, पण वडील जाता क्षणी त्याच रात्री वडिलांनी येऊन सत्य समोर आणलं. माझ्या उशाजवळ बसूनच सांगितलं, परत घरी नाही जायचं, तुझं माहेर संपलंय, इथून आता तुझं नवीन आयुष्य, परत तू जायचं नाही. असं म्हणून मग मी त्यानंतर ते सत्यच मांडलं, पण मी कुणाजवळ बोलली नाही, त्याचे काही खुलासा केला नाही. आणि अशी जर्नी असताना 2017 एवढा मोठा आघात झाला, शक्यच नाही, पचनीही पडत नव्हतं, डिस्टर्ब मुलगाही झाला, उठली ताडकन, रिझल्ट घेतले, आतापर्यंत ज्युनियरपासूनचे सगळे रिपोर्ट कार्ड घेतले, प्रिन्सिपलचं ऑफिस गाठलं. जो प्रिन्सिपल कुणाला उभंच करून घेत नाही. पण मी एवढी अग्रेसिव्ह झाली होती की माझी जर्नीच तेवढी झालेली होती भयानक. त्यामुळे मी गेले डायरेक्ट आणि बोलली, हे रिपोर्ट बघा तुम्ही, या मुलग्याला जर काही येत नव्हतं तर आत्तापर्यंत ह्याला 80% तुम्ही, आणि प्रत्येक विषयात 70 आणि 80% आहेत, असंही नाही की त्याने सगळे मिळून तुम्ही सब्जेक्ट म्हणून 80% देताय, तर तुम्ही ह्याला का दिलात? माझा प्रश्न फक्त हा साधा सिंपल आणि एकच आहे, माझ्या मुलाला काही येत नाही तर इथपर्यंत त्याला तुम्ही पास करत आणलात का? पण दादा असं आहे ना की ते प्रिन्सिपलच्या मुखातून शब्दच निघत नव्हता. तो एवढा हतबल झालेला होता की तो माफी मागत होता, पण त्याला स्वतःला कळत नव्हतं की मी काय करतोय किंवा मी काय वागतोय. असं झालं. आणि ह्या याच्यामध्ये म्हटलं नाही, माझा मुलगा नापास होऊच शकत नाहीये आणि तो 10वी हा झालाच पाहिजेत.
मी सरळ सरळ तिथनं धमकी देऊनच निघाली होती, कारण ती आई एवढी पेटलेली होती आतून की तिची जर्नी सोपी नव्हती. करेक्ट. त्यानंतर मी नगरसेवकांकडे गेले. नगरसेवकांकडे सगळं सांगितलं. नगरसेवक मला ओळखत होते, एक चांगली ॲज अ एक चांगली फॅमिली ओळखत होते, मुलं वगैरे म्हणून, मुलांच्या चांगली मुलं आहेत. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन सांगितलं की त्या मॅडमचा जो काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करा, कारण मॅडमकडे रिपोर्ट कार्ड आहेत आत्तापर्यंतचे. जरी ही केस पुढे गेली तर खूप होईल. मग परत सगळं रीचेकिंगसाठी सगळं होईल, तुमच्या शाळेचं सगळंच निघेल. बरोबर. त्यानंतर त्यांनी त्याला 10वीला बसवलं. 10वीला बसवलं, पण तेव्हापासून स्वामींची जर्नी स्टार्ट झाली, म्हणजे एक प्रॉपर मी स्वामींपासून सुरू झालं. मग दर रविवारी दादरच्या मठात जाणं, सकाळी जायचं ते संध्याकाळी पर्यंत बसायचं आणि त्राटका करायचं, म्हणजे स्वामींचे डोळे आणि माझे डोळे त्राटकवाला जे म्हणजे बघतच राहायचं की ते मी भरून यायचं की मी एवढं सोसलंय स्वामी, खूप झालं, मला आता सहन होत नाहीये, मी हे दुःख कुणालाही सांगू शकत नाहीये. बरोबर. सोपं नाहीये, आणि मी कोलमडली तर हे कुटुंब पूर्ण संपेल. ते आज फक्त माझ्याकडे बघतायत. मिस्टर तर तुम्ही बघितलं किती साधे आहेत. बरोबर, साधे आहेत. करेक्ट. मग काय करू मी, असं मी स्वामींकडे बघत राहायची, एवढी बघायची ना की माझे डोळे नसा पूर्ण लाल होऊन फाटायच्या याच्यात यायचे. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी काही न खाता पिता त्या मठामध्ये फक्त स्वामी आणि मी नामस्मरण करत, पापणी न लावता बसायची. तिथले अक्षरशः ते जे पुजारी आहेत ते सगळ्यांना सांगायचे, बडबडू नका, त्या नामस्मरण करताय. म्हणजे सगळ्यांना शांत बसवायचे. असं दर रविवार मी तिथे, मी का जाते माहीत नाहीये, मी काय मागते हेही मला माहीत नाहीये, पण मी तिथे जाते. मी तेवढा वेळ घरापासून जी बाहेर पडायची, म्हणजे पनवेल टू दादर हा दर रविवारी माझा प्रवास असायचा. ताप असू देत, थंडी असू देत, पाऊस असू देत, ऊन असू देत, काही असू देत, पण जायचं, तिथे बसायचं. म्हणजे तिथे बसून जी मला आत्मशांती मिळायची ती मला आठवडाभर अक्षरशः मी रखरखत्या हिच्यावर असायची. ती एनर्जी पूर्ण आठवडाभर तुमच्याकडे असायची तिथे जाऊन आल्यावर. आणि मी ते सगळं करत होती. ती जर्नी स्वामींची सुरू झाली खऱ्या अर्थाने. म्हणजे स्वामी माहीत होते, असं नाही की स्वामी हे दत्त अवतारी आहेत, एवढंच माहित होतं. म्हणजे पुस्तकापर्यंत जितक्या गोष्टी असतात, त्या पलीकडे स्वामी काय आहे, आतमधून जो कनेक्शन असतो तो नव्हता झाला. अजिबात नाही, तुम्हाला मी सांगते, अजिबात नाही. पण तिथून देऊळ बंद जेव्हा आलं ना, तेव्हा माझ्या मुलाचं 2014 मध्ये काहीतरी 15ला देऊळ बंद आलं. तेव्हाच तो मोठ्याचा इश्यू चालू होता. आणि मी तेव्हाच मुलांना बोलली, एक दिवस स्वामी आपल्याला ह्या सगळ्यातना बाहेर काढतील. बस हा शब्द मी सतत बोलायचे. पण मी बोलते हे नाही मला वाटायचं, माझ्याकडून कोणतरी बोलून घेतंय. तो मला दिलेला धीर असायचा. तो जो मी मुलांना द्यायची ना, तो खऱ्या अर्थाने मी स्वतःलाच धीर देत होती की सर्व नीट होणार, सगळं नीट होणार. पण नीट म्हणजे काही होण्याच्या स्थितीत नव्हतं. मुलाची कंडिशन काहीतरी वेगळीच मेंटली होत होती. म्हणजे मला भीती काय की कधीतरी उठून आत्महत्या वगैरे करेल का किंवा काय करेल, हे सगळं असायचं. त्या ह्याच्याने मी झोपायचीच नाही. त्या छोटा मुलगा एकदम डिस्टर्ब. पण तेव्हापासून मी तारक मंत्र हे ते, म्हणजे मला ते काही माहीत नव्हतं तारक मंत्र वगैरे. पण मी मठात जायला लागली, तारक मंत्र वाचला, तारक मंत्र सुरू केला आणि रोज तारक मंत्र घरात लावायचा. मी स्वतः म्हणायची, त्याला सतत सांगायची स्वामी आहेत. आपल्या पाठीशी इतर कोण आहेत की नाही मला माहीत नाहीत, पण स्वामी आहेत. आणि ह्या याच्यावर तो 10वी पार झाला. मेंटली डिस्टर्ब होता, पण 10वी पार झाला. स्वामींनी त्याला त्या गाळातून काढलं. एवढं काढलं ना की तो, म्हणजे ते असं होतं की तो पुढेच नाही जाणार. जशी मोठ्याशी कंडिशन झाली तशी छोट्याशी ही केली होती. पण तो माझ्यासारखा जरा स्ट्रॉंग होता, मोठ्यासारखा असं मनाने हे नव्हता, इमोशनल नव्हता.
तो स्ट्रॉंग, अजूनही तो स्ट्रॉंगच आहे. ओके. तो कसं आहे माहिती आहे, त्याच्यावर जरा दत्ताची कृपा आहे, त्यामुळे तो स्ट्रॉंग, तोच येणार होता, तो स्ट्रॉंग आहे. लहान आहे तो. तर त्याने पार केलं, खूप कष्ट केले, खूप प्रयत्न केले, पार झाला 17-18च्या आयुष्यात. त्यानंतर आला तो कॉलेजला आला. आमची जर्नी स्वामींची मस्तपैकी सुरू झाली होती तोपर्यंत. म्हणजे दर रविवारी मठात जायचं, मठातून शिदोरी घेऊन यायची, आठवडाभर पुरवायची, परत मठात जायचं, मठातून शिदोरी घेऊन यायची, आठवडाभर पुरवायची. एक म्हणतात ना की मरणाऱ्याला कुठेतरी तो काठीचा आधार, बुडणाऱ्याला, तसं माझं झालं होतं. हां. आणि मी ते करायला लागली. त्याची 11वी झाली, आला तो 12वीत. बाहेरून वार चालू होते, लाईव्ह दिसतच होतं, लाईव्ह भयंकर होत गेलं. पण मी त्या लाईव्हकडे नंतर लक्षच नाही दिलं. कारण का मी जर त्याच्याकडे बघत बसली तर मी कमजोर पडेन, आणि मला कमजोर पडायचं नव्हतं. आणि अशाच ह्याच्यात माझ्या मिस्टरांचे एक मित्र त्यांना एका काकांकडे घेऊन गेले. कारण खुलासा कोण करणार? बरोबर. आपण जेव्हा भरकटतो ना तेव्हा नेमकं आपल्याला माणूसच कोण भेटत नाही सांगणार, तेव्हा काहीतरी वेगळेच भेटतात आपल्याला. मग मिस्टर बोलले की नाही, आता आम्हाला नाही कुठे बघायचं, काही नको आहे. तर ते बोलले चला हो भाऊ, एकदा बघूया आपण जाऊन. त्या काकांना फक्त त्यांनी सांगितलं माझ्या मिसेसला असं असं दिसते आणि असं असं आहे. तोपर्यंत माझे शारीरिक इश्यू पण खूप होत चालले होते. खूप म्हणजे हा पाय पूर्ण त्या गोष्टीने डॅमेज होत गेला. हा डॅमेज केला गेला की हिने कुठेच जाऊ नये, हिने जाग्यावरच पडावं आणि हिने असंच संपावं, असं होतं. त्यात वडील नेहमी दिसायचे आणि ते एकदम उदास आणि रडलेल्या अवस्थेत दिसायचे वारल्यानंतर. आणि ते दिसू नयेत असं असते म्हणतात. हां. मग त्या वडिलांना मुक्ती हवी होती आणि ते नेहमी मला म्हणायचे की मला मुक्ती दे, आता मला खूप यातना देतोय, मला तू मुक्ती दे. तो मला खूप यातना देतोय, मला मुक्तीची गरज आहे म्हणून. मग स्वामींकडे जाता जाता त्या वर्षभरामध्ये 14 पासून 17-18 पर्यंत वडिलांची अवस्था बिकट झालेली होती. मग त्यावेळेला स्वामींनी त्यांना पहिलं काम केलं, ते स्वामींनी त्यांना मुक्ती देण्याचं. सगळ्यात अगोदर ते मेन काम केलं. माळकरी होते ना, त्यांनी खूप परमार्थ केला होता, कीर्तन करणारे होते, त्यांना पहिली मुक्ती दिली. पण त्यांना मुक्ती मिळाली नव्हती, त्याचं कारण तेच होतं का तुम्हाला ते सांगायचं त्यांची इच्छा होती? नाही, त्यांना मृत्यूच्या पश्चात त्यानेच बांधून ठेवलं होतं. त्यांनी ज्यांचं नाव तुम्ही तेच बांधून ठेवलेलं होतं. आणि ते माझ्याच दिशेने पाठवत होतं की हिला त्रास द्या, हे त्रासाचं म्हणून. पण ते त्रास नाही द्यायचे, ते मला सांगायचे. असं करताना पहिली मुक्ती स्वामींनी त्यांना दिली. ज्या दिवशी मी मठातनं आली त्या दिवशी 2017-18च्याच ह्याच्यात त्या दिवशी आले स्वप्नात, आणि त्यांनी नारळ घेतला हातातून मिस्टरांच्या आणि मला सांगितलं मी आता चाललो मुक्तीला. मी सुटलो आणि त्यांना मुक्ती मिळाली. तो एक पहिला माझा हे मार्ग ओपन केला. त्यानंतर मला एक विश्वास म्हणतो ना आपण एक बसतो, तो एक विश्वास, ते एक नातं स्वामींशी झालं. 2019 आलं. 19ला मुलगा 12वीला. प्रयत्न चालू होते. त्या काकांनी काय सांगितलं की आत्ताच्या आत्ता पहिला मिसेसला घेऊन या. ज्या वेळेला त्या काकांनी सांगितलं, जिथे बघायला गेले होते त्यावेळेला त्या काकांनी सांगितलं फक्त, आणि तोच त्या काकांना मायनर थोडासा त्रास झाला आणि हॉस्पिटलाइज करण्यात आलं. त्या काकांना जिथे मिस्टरांना घेऊन गेले होते त्यांचे मित्र, त्या काकांकडे बघायला. तर ते काय बोलले, मला तुमच्याशी नाही बोलायचंय, तुमच्या मिसेसशी बोलायचंय. जे काय आहे ते तुमच्या मिसेसचं आहे, त्यांना घेऊन या. एवढंच बोलले. तर त्या काकांना मायनर त्रास झाला. त्यांना वय थोडेसे 60च्या घरातले होते, ते हॉस्पिटलाइज केलं. त्यांना 3-4 दिवस हॉस्पिटलाइज झाले. 4-5 दिवसांनी मी गेली. त्यांनी मला बघता क्षणी म्हणाले की बाई खूप स्ट्रॉंग आहे म्हणून.
माहिती आहे ना, मायेने बोलतात ते. बरोबर. तर ते खूप स्ट्रॉंग आहे. पण तुला त्या एरियात ना बाहेर पडायचं, जे बंधन मारलेलं आहे. ओके. जोपर्यंत ते बंधन तुटत नाही ना, तोपर्यंत काही होऊ शकत नाही. अच्छा. नाहीतर तुम्ही सगळे संपाल. म्हटलं काका कसं तोडणार हो ते बंधन. बरोबर. म्हणाले स्वामी आहेत. आणि योगायोगाने ते स्वामींचेच भक्त होते. ओके. योगायोगा. आणि तिथे गेलो, त्यांनी ती वस्तू दिल्या, ते सगळं केलं आणि म्हणाले 4 शनिवार करा. आणि शनिवार टू शनिवार 3 शनिवार रिझल्ट आला आणि आम्ही तिथनं बाहेरच पडू शकत नव्हतो. ती आम्ही एकदम जंप मारली आणि त्यांनी काय सांगितलं, अगदी रस्त्यावर बसा, झोपड्यात राहा, पण तिथनं बाहेर पडा. त्या घरात ना, त्या एरियात ना, पूर्ण तो पनवेल एरिया, त्या पूर्ण पनवेल एरिया, तो बंधन मारलेला आहे तुझ्या भोवती, तू बाहेरच नाही पडणार. म्हणजे तिथून सक्सेस होणारच नाही तुमची. नाही, तुमचं मरण आहे तिथे. मग ते झालं, ते जंप मारली आणि एकदम मुंबईमध्ये आलो, साध्या चाळीमध्ये. आपल्या चाळीमध्ये सुरू झाला. 2019 एंडिंग 31 डिसेंबर आम्ही आझाद झालो पनवेलवरनं. हो, आम्ही स्वतंत्र झालो. ओके. आम्ही स्वतंत्र झालो. म्हणजे 2002 पासून 2019 पर्यंतची जर्नी झाली. 17 वर्ष. म्हणजे 2002 मध्ये करणाऱ्या व्यक्ती वेगळ्या होत्या आणि 2014 मध्ये केल्या गेलेल्या व्यक्ती वेगळ्या होत्या. आणि ह्या 2 व्यक्तींनी एवढं भयंकर केलं की आम्हाला अक्षरशः आत्महत्या, म्हणजे मी किती वेळा तरी आत्महत्या करण्याच्या नियोजन केलेलं होतं. अच्छा. म्हणजे इतका त्रास झालेला. इतका त्रास अगदी हवी व्हायचं. पण एवढी कृपा होती की मी दत्ताची एवढी लहानपणापासून पूजा केलेली होती की सगळं काही दत्त. आणि त्याच्याचमुळे कुठे ना कुठे 2019 म्हणजे एवढा 17 वर्ष तुम्हाला त्रास होत होता, पण कुठे ना कुठे तुम्हाला आतूनच एक पॉझिटिव्हिटी होती की सर्वातनं आपण बाहेर निघणार. मिस्टर तर हरलेलेच होते, नोकरी चांगला जॉब गेलेला होता. म्हणजे सगळ्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी माझ्या आजाराने एवढं अगदी अचानक, असं मुलांचं असं. मग 31 डिसेंबर 2019 मध्ये आम्ही मुंबईमध्ये एका झोपडपट्टीत, म्हणजे साध्या चाळीत आलो, राहायला लागलो तिथे. 1 जानेवारी एकदम आयुष्यातलं खूप मोठी अशी असं वाटलं, अचीवमेंट तेव्हा वाटलं. एकदम छोटंसं घर, 150 स्क्वेअर फूटचं, म्हणजे केवढं असेल तुम्ही म्हणा. अशा या घरात आलो. 3 जानेवारी उजळलं. 3 जानेवारी. आणि 3 जानेवारीला माझ्या मोबाईलवर एक असा व्हिडिओ आला स्वामींचा. आणि त्या व्हिडिओमध्ये ते स्वामींचे जे केंद्र आहेत, त्या केंद्रामध्ये सेवा दिली जाते आपल्या काही घरगुती प्रॉब्लेम्ससाठी. तर मी ते शोधत शिवडी भुईवाड्यामध्ये गेली आणि तिथे त्या केंद्रात पोचली. त्या ताईंना भेटली. ताईंना प्रॉब्लेम्स सांगितला. ऐकून घेणारं कोणतरी पाहिजे असं वाटत होतं. महाराजांच्या तिथे समोर गेलीने मला असं खूप भरून आलं. असं म्हणजे काय करू मी असं वाटलं महाराज म्हणून. तर त्यांनी ऐकून घेतलं आणि मला 7 जानेवारीला 2020 मध्ये त्यांनी मठात गुरुवारी आरतीला या आणि तुमचा प्रश्न मांडा. आणि 7 जानेवारीला आम्ही गेलो, प्रश्न मांडला. ते बोलले होईल सगळं सावकाश. तिथून थोडंसं आपण म्हणतो ना, एक सैल व्हायला, जाम बसलेलं थोडंसं. मुलाचं माइंड थोडं, मोठ्या मुलाचं सेट होणं. सगळ्यांनी सेवा सुरू केली. अगदी सगळ्यांनी. 11 माळी 3 अध्याय सुरुवात ही सेवा. आणि तिथून आमची स्वामींपासूनची जर्नी सुरू झाली. एक ओळख पटायला की स्वामी कोण आहेत, काय आहेत. साधारणतः आयडिया अशी होती, पण असं खूप डीपमध्ये मी कधी गेली नव्हती. स्वामींची ओळख पटण्यासाठी किंवा त्यांची काही उपासना ऐका किंवा त्यांची काही स्तोत्र महात्म्य काही शोध नव्हता घेतलेला. फक्त मठात जायचं, दर्शन घ्यायचं, निघून जायचं, हे इतके वर्षाचं चालू होतं. पण आत्ता खऱ्या अर्थाने स्वामी काय आहेत ही ओळखायची वेळ आली होती आणि ते सुरू झालं होतं. आणि अशा रीतीने आता आम्ही दर गुरुवारी जायला लागलो. सगळे कधी गेलो तर सगळे जायचो, कधी आम्ही 2 जण जायचो, पण आरतीला जायचो. हे असं चालू असताना मार्चमध्ये करोना आला. बरोबर. आणि मग ते करोनामध्ये सगळं स्टॉप झालं. बाहेर स्टॉप झालं, पण आतमध्ये आमची सेवा सगळ्यांची चालू होती. सकाळी उठायचं, सेवा करायची. मिस्टरांचा तसंही जॉब नंतर परत गेलाच होता.
पण मी तो विचारच नाही केला की आता पुढे कसं चालणार. कारण माझ्या डोक्यात फक्त स्वामी, फक्त स्वामी ज्याने मला इथपर्यंत आणले. म्हणजे मी मृत्यूच्या इथपर्यंत गेलेली होती. ओके. एक एक टायमाला असं वाटायचं की या मुलांना पण संपवावं, आपण पण संपवावं, बस झालं आता हे आयुष्य. कारण जिथे मला कारणच कळत नाही की हा शत्रू का उभा राहिला, करेक्ट, आणि तो का मला टार्गेट करतोय. मला म्हणजे मी त्याचं काही नाही केलंय. तो बाहेरचाही नाही आहे, घरातला आहे. बरं तो मोठा आहे, मी लहान आहे, मी काही विचारू शकत नाही, काही सांगू शकत नाही, तरी सुद्धा मी का सोचते हे मला काही कळत नव्हतं. त्याच्यामुळे मी आणखीन डिप्रेस होत गेलेली होती. पण आता मला थोडं बरं वाटायला लागलं, उपासना व्हायला लागली. म्हणजे तिची सेवा, 11 माळी, 3 अध्याय जे त्यांनी सांगितलं जेनुली ते करायला पाहिजेत, नियम ते त्यांनी दिले होते, ते करायला लागलो होतो, सगळे करायला लागलं होतं. करोना बाहेर एकदम शिखरावर आला, पण आम्ही आतमध्ये सुरक्षित. ओके. असं म्हणाला तरी चालेल. आम्ही आनंदी. म्हणजे तो आनंद आमच्या गेल्या कित्येक वर्षात जीवनात नव्हता, तो आनंद आम्ही अनुभवतोय. म्हणजे सूक्ष्मरित्या. आणि मेन म्हणजे तर कोरोनाच्या काळामध्ये जिथे बाकीच्या ज्यांचं चांगलं चाललेलं आहे त्यांचं पण ती लाईफ एकदम डिस्टर्ब झालेली, पण तुमची सुरळीत चालू होती. म्हणजे लोकांसाठी तो कोरोना खूप भयानक होता, पण माझ्यासाठी तो कोरोना एक म्हणतात ना, एक चांगलं अचीव घेऊन आलेला होता, एक चांगला क्षण घेऊन आलेला होता. आणि आम्ही त्याच्यात आमच्यासाठीही करतोय, लोकांसाठीही करतोय. जी लोक त्या कोरोनात अडकलेली आहेत, स्वामींना सांगत होतो त्या लोकांना त्याच्यातून बाहेर पडू देत. ज्यांची माणसं त्या कोरोनात गेलेत त्यांना त्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू देत, ताकद मिळू देत. मग संध्याकाळी आम्ही सगळी बसून त्यांच्यासाठी नामस्मरण करायचो, अख्ख्या विश्वासाठी करायचो. असं करता करता मार्च गेला, एप्रिल गेला, आणि एक दिवस एप्रिल मुलाचा रिझल्ट लागला, सगळं चांगलं झालं. एप्रिल मे मध्ये मुलगा छोटा म्हणतोय, मम्मी आता आपल्याला इथे राहायचं नाहीये. ओके. हे आता स्वामींचा हा दुसरा टप्पा. बरोबर. बघा, काही माहित नाहीये मला. त्या काळामध्ये एवढ्या गोष्टी दिसायला लागल्या, क्लिअर व्हायला लागल्या. म्हणजे ज्या गोष्टींवर मला दिसत होतं पण मी कधी विश्वास ठेवत नव्हता, त्या गोष्टी माझ्याशी क्लिअर व्हायला लागल्या. नाही, ठाम झालं, हे खरं आहे, मला दिसतंय ते, हे खोटं नाहीये. गेली 20-25 वर्ष मला जे दिसतंय हे मी खोटं मानून जगत होती, पण हे आता खरं आहे. त्याच काळामध्ये स्वामींनी मला पहिलं दर्शन दिलं. अच्छा. त्याच काळात, स्वप्नात का होईना, पण मी स्वतःलाच म्हणायची नाही, भ्रम असतो. पण त्याच काळात स्वामींनी मला पहिलं स्वप्नामध्ये दर्शन दिलं. मग ठाम विश्वास बसला. मग मुलगा म्हणायला लागला, मम्मी आता आपल्याला इथेही नाही राहायचंय. मग म्हटलं, बाळा जायचं कुठे आपण? नाही, आपण पुण्यात जायचं. ओके. का जायचं? नाही, आपल्याला पुण्यातच जायचंय. मला संकेतच कळेना. नाही, आपल्याला पुण्यातच जायचंय. ठीक आहे म्हटलं. मीही त्याच्यावर बोलली. पप्पा बोलले, नाही पुण्यात जाऊन काय करणार, कोणी ओळखीचं नाही, आणि एकदम नवीन आणि करोना शिखरावर आहे. पहिले पुण्यातच तर पेशंट सापडले होते, आणि ह्या काळात पूर्ण सगळीकडे लॉकडाऊन, जिथे आपण काही आणायला बाहेर पडू शकत नाही. अशा वेळेला आपण पुण्यात जाणं, आणि जाणार तर जाणार कसे? नाही मम्मी, आपण जाणार पुण्यात. अच्छा. आपण पुण्यातच जाणार. माझं पुढचं शिक्षण मला पुण्यातच करायचंय. ओके. ही झाली स्वामींची लीला. आपण म्हणतो ना की देव ओळखायचा नसतो, तो अनुभवायचा असतो. बरोबर. तो अनुभवायचा असतो, तो अशा रीतीने. आता पैसे नाहीत, पुण्यात जायचंय, गाडीने, बाहेर लॉकडाऊन आहे, जाणार कसं? पण तिथून सुरुवात झाला. सगळ्यांच्या विश्वासाची एक एक कडी होत गेली, सगळ्यांच्या विश्वासाची. माझी 2 मुलं, आम्ही 2 जण आणि माझे दीर, 5 जणांचा विश्वास एकत्र आला. पण पैसे नाहीत. मग स्वामी बोलले, येणार पैसे, 50,000 येणार. ओके. 50,000. जसे स्वामी सांगायचे, म्हणजे जसे सुचवायचे तेच पुढे करायचे ना. आपल्याबद्दलचं काही नाही सांगू शकत ना आपण. स्वामी जे संकेत द्यायचे, म्हटलं नाही 50,000 येणार आहेत. कुठून येणार आहेत? ज्या काळात 1 रुपया कुणाला देऊ शकत नाहीये, स्वतःकडे माणसांकडे पैसे नाहीये, तिथे 50,000 ही रक्कम त्यावेळेला लाख रुपयासारखी झाली. आणि तू म्हणतेस 50,000 येणार? म्हटलं हो, 50,000 येणार.
म्हटलं 50,000 आले की आपण जायचं. ओके. हां, सगळ्यांनी विश्वास ठेवला. मिस्टर थोडेसे बोलायला लागले, कुठून येणार. बरोबर. पुरुष हा व्यवहारी असतो. शेवटी फॅक्ट्स बघतात. हां, ते व्यवहारी होणार असतात. कसं होणार, त्यांचं बरोबर आहे, एक व्यवहार आहे, कसं होणार. आणि काय नाही, कुठूनही पैशाची सोर्स नाही. आम्ही म्हणजे खातोय, 2 घास खातोय, म्हणजे काही एवढी टंचाई नाहीये. नुसतं एवढे 50,000 ही खूप मोठी अमाऊंट झाली, पण नॉर्मल लाईफ तुमची नॉर्मल लाईफ आमची, कशाची चिंता नाही ठेवलेली, खाण्यापिण्याची कशाची नाही, काही नाही, ते चालूच होतं. लोकांच्या घरात जिथे गदारोळ चालू होता तिथे आम्ही चांगलं व्यवस्थित होतो. पण 50,000 येणार असं कधी येणार हाही दिवस सांगितला गेला. आणि धीरांच्या अकाउंटवर त्यांच्या एका साहेबाने 50,000 टाकले. अरे बापरे. धीरांच्या अकाउंटवर सांगितलं कधी येणार ते तारखेसकट. कुठल्या वीकमध्ये येणार सांगितलं. तोपर्यंत ते तारक मंत्राची अनुष्ठानं सुरू झालेली होती, सगळं सुरू झालेलं होतं, खूप सुरू झालं होतं. म्हणजे मला त्याच्यात एक आनंदाची उडी मारतो ना आपण एखाद्या ह्याच्यामध्येच, तशी मी उडी मारली होती. तो आनंद मी किती घेऊ जो इतके वर्ष मला मिळाला नव्हता. मागणी काही नव्हती, पण तो आनंद घ्यायचा होता मला. कारण त्या आनंदापासून मी दुरावलेली होती 17 वर्ष. मग ते 50,000 आले. आत्ता लॉकडाऊन, पण जाणार कसं पुण्यात. करेक्ट. आणि आपल्याला घर देणार कोण, जिथे ओळखच नाही आहे तिथे घर द्यायचा प्रश्नच उरत नाही. म्हटलं आपण जाणार, पण लॉकडाऊन, बाहेर तर माणसांना फिरू देत नव्हते, तर इथे अख्खा टेम्पो सामान भरून न्यायचंय, पॉसिबल नाही ना. 8 जून उजडलं. 8 जून त्या काळामध्ये, त्या वास्तूमध्ये असं काही घडायला लागलं. म्हणजे घडत होतं. नाही, इथे राहत होतो ते मुंबईच्या. बाहेर घडायचं, आत नाही. मी तुम्हाला बोलली ना, मला ते लाईव्ह कळतं, ते बाहेर होतं, तो आत नाही. मग ते मला असं दाखवायला लागलं, खूप काही दाखवायला लागलं. तर मी शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारायची, पूर्वी इथे काय होतं का, अशा गोष्टी होत्या का. तो हो म्हणाले, होत्या, पण तुम्हाला कशा माहिती, तुम्ही तर आत्ता चाललाय. नाही म्हटलं, मी जस्ट असं विचारलं. मग मला एक दिवस असं दिसलं की कोण 32 जण असे आहेत की ते माझ्या अंगावर धावून येत आहेत. 32 जण असे चालत येत आहेत. कशाला, मी विचारते कशाला. पूर्वी अशी स्वप्न पडली ना, मी खूप घाबरायची. साहजिक आहे, आपण नॉर्मल माणूस आहे. अशा माणसांना, अशा आत्म्यांना बघितल्यानंतर भीती वाटतेच. कोण नाही घाबरणार. बरोबर आहे ना. हे तर माझ्या बरोबर रोज घडतंय. मग त्या व्यक्तीची भीती केवढी मोठी असेल, खूप असणार ना. मग 32 जण माझ्या दिशेने येत आहेत. मी म्हटलं, तुम्हाला का पाहिजे माझ्याकडनं. आम्हाला मुक्ती पाहिजे. तू देतेस, आम्हाला मुक्ती दे. आणि ते मुक्ती मागायला आलेले तुमच्याकडे. मुक्ती मागायला 32 जण. आणि ते त्या घरात मुंबईच्या. आणि मी घाबरले, मी एवढी घाबरले. 1 नाही 2 नाही, 32 जण माझ्या दिशेने येत आहेत. करू काय. मी सरकते आणि एक सरकून एका ठिकाणाला तिथेच असे गेले की तिथेच मला तिथली जी देवी आहे, ग्रामदेवत आहे, ते उभी दिसते. आणि माझं असं आहे ना की ज्या ठिकाणी मी जाते तिथलं ग्रामदेवत ताबडतोब हे देतं, दृष्टांत देतं की तू माझ्या दर्शनाला ये. हे पूर्वीपास आहे. तर तो एक टप्पा आहे, म्हणजे पॉझिटिव्ह. माझी ती एक बाजू आहे. जशी ही आहे तशी ती पण आहे. पण कधी मी लक्ष नाही दिलं ह्या गोष्टींकडे. आपण म्हणतो ना, आपण जन्माला येतो ते काहीतरी उद्देश घेऊन येतो, काहीतरी रिझन असतं हर एक जणांचा, कशासाठी ते आले जन्माला. पण आपल्याला कधी कधी भेटतच नाही तो रिझन दाखवणारा. किंवा आपल्या आयुष्याची बरेच कालावधी निघून झाल्यानंतर आपल्याला कळते. भरपूर कमी लोक असतात त्यांना कळतं, नाही तर एक जणांचं असंच जीवन निघून जातं. नाही, मी स्वतःहूनच पाठ केलेली होती, कारण मला सामान्य जीवन जगायचं होतं. मी तुम्हाला सत्य सांगते, माझ्या आयुष्यात दुःख का आले, कारण हे मी ऍक्सेप्ट नव्हतं केलेलं. समजलो, कारण तुमचं मूळ वेगळं होतं, तुम्ही वेगळं. आणि ती आली आणि म्हणाली, तू घाबरू नको, मी तुझ्या शरीरातच आहे, तू त्यांना काही घाबरू नको.
अशी करून ती जी त्या तिथली जे ग्रामदैवत होतं, म्हणजे जे काय दैवत होतं, ती देवी होती, मुक्ताई देवी आहे, ती माझ्या शरीरातच एकदम एकटवली आणि तसे ते बाजूला झाले. दुसऱ्या दिवशी उठून मी त्या एक आपण म्हणतो ना जस्ट चौकशी करतो, दिसणं सोपं नाही आहे, काहीतरी कारण आहे मला दिसले, म्हणजे सोपं नाही आहे. तर मी एक जस्ट शेजारी चौकशी केली. अहो म्हटलं ही जागा कसली आहे, काय होतं का या जागेवर? तर ती बाई बोलायला लागली, का हो का विचारते? नाही म्हटलं असंच विचारते, एवढं तुम्ही घरात घरं बांधलेत, असं म्हणजे कंचेस्टर बांधले, असं काय होतं का, डोंगर होता का? तर ती बोलली तसा तो डोंगरच होता, पण नंतर इथे दफनभूमी केली. अच्छा, लहान मुलांना दफन करायचे. ओके. अच्छा, तर ती दफनभूमी होती आणि त्या मुलांना मुक्ती पाहिजे होती. हा काळ त्यावेळेचा होता की जो जून महिना आला होता आणि आम्हाला निघायचं होतं आणि 8 जूनला आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन हे केलं की आम्हाला जायचं. आम्हाला जायचं. ते बोलले जाता येणार नाही, आता ॲप्लिकेशन नाकारले जात आहे, तुम्ही जाऊ शकत नाही. आम्ही 8 जूनला घरी आलो. एक हे डोक्यात फॅक्ट होतं, ते 32 जण मुक्ती मागतायत, आलं लक्षात. परत उद्या मला स्वप्न पडणार आहे, परत तेच दिसणार, परत हेच होणार, ही एक भीती. मी तिला तेही विचारलं इथे कुठली देवी आहे का? तर म्हणाली हो आहे, मुक्ताई देवी आहे. तिचं स्थान कुठे आहे? तर म्हणाले तिचा फेरा इथूनच आहे, पण हा तुमच्या इथून नाही जात, कारण ह्या दफनभूमीचा जो हे आहे ना शेवट तो इथे आहे, म्हणजे त्या अतृप्त आत्म्यांचा. ती असा फिरून जाते. तर जिथे मला ती माझ्या शरीरात शिरली तिथेच तिचं स्थान आहे, म्हणजे तिथेच ती हे होते. हां, तर ठीक आहे. मग मी ते माझ्या डोक्यात होतं आणि हे निघायचं होतं. असं करता करता असा चमत्कार झाला की 10च्या दरम्यान, जून 10च्या दरम्यान लॉकडाऊन शिथिल झालं. बघा तुम्ही, बरोबर. 1-2 दिवसासाठी, बघा हार्डली 2च दिवसासाठी तो लॉकडाऊन शिथिल झाला. आणि त्या 2 दिवसात असं काही झालं, बघ टेम्पो मिळण्यासारखे नव्हते. त्या एका दिवसात आम्ही टेम्पो अरेंज केला, तो सामान सगळं एकटवलं, त्या ओनरला सांगितलं आम्ही निघणार, त्याने पण खूप भांडणं केली, काय केली. सगळेजण सांगतात तुम्ही जाऊ शकत नाही, कॅमेरे लावलेले आहेत, तिथे अडवतात, परत तुम्ही चेकिंग होणार, तुम्ही रिटर्न आलात तर परत राहणार कुठे. पण माझ्या डोक्यात ते काहीच नाही. मला निघायचंय, पुण्यात जायचंय, स्वामींची इच्छा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात, काय होईल हे पुढे काही नाही. आणि 11 जूनला आम्ही टेम्पो भरला. टेम्पोवाला पण एवढा स्ट्रॉंग होता की नाही तुम्हाला मी पुण्यात नेऊनच राहणार, काही घाबरू नका तुम्ही, मला काय झालं तरी चालेल. म्हणतो ना एक स्वामी, कारण चालक पाहिजेत ना मेन तसा. तो चालक घाबरला तर आम्ही कुठे जाऊ शकणार. आणि मुंबई टू तुम्हाला सांगू का, चुनाभट्टी टू पुणे किती डिस्टन्स झालं. तेवढं डिस्टन्स कापायचं आहे. मधी कोण आडवेल, का होईल आपण काही माहीत नाही आहे. फाईन्स बसणार आहेत, कुठे जाऊ हेही माहीत नाही आहे. हे सामान उतरवून काय करायचं, उद्या घर नाही मिळालं तर. या सगळ्या गोष्टी असताना गाडी निघाली आणि तुम्हाला सांगू कुठेही न अडवता आम्ही 11 जूनला त्या लॉकडाऊनमध्ये 12च्या सकाळी आम्ही पुण्यात दाखल झालो. आणि तो आमचा नवीन जन्म. अच्छा, सगळ्यांचा 2020 12 जून तो आमचा नवीन जन्म. त्या दिवशी आम्ही एवढा आनंदाने स्वतःला रस्त्यावर उतरल्यावर असं ओरडावंसं वाटत होतं की आम्ही काहीतरी मिळवलंय. तुम्हाला सांगते, जिथे आम्ही गेलो तिथे सुद्धा लोकांनी कोणी विचारलं नाही की करोनाच्या काळात तुम्ही हे भाडोत्री का ठेवताय. कारण त्यावेळी असं होतं की कोण नवीन आला तर आधी त्यांना क्वारंटाईन करायचे, विचारपूस सर्व होणार. हो. आणि काही नाही, काही नाही. आम्ही ताबडतोब तिथे, आणि तो एरिया पूर्ण स्वामीमय आहे. जिथे आम्ही उतरलो, ज्या घरात आम्ही गेलो ते पूर्ण एरिया स्वामीमय आहे. पूर्ण सगळे स्वामींचे सेवेकरी आहेत. आम्ही रिलॅक्स झालो. आनंद म्हणतात ना काय असतो तो, त्या दिवशी आम्ही त्या दिवसापासून अनुभवायला सुरुवात केली. आणि स्वामींची सेवा एवढी सुंदर व्हायला लागली. तुम्हाला सांगू का की असं वाटायला लागलं की रोजच आमच्याकडे सण आहे.
रोजच आनंद आहे. आम्ही तो अनुभवायला लागलो. कित्येक वर्षात त्या सगळ्यापासून आम्ही लांब गेलेलो होतो. तो आनंद आमच्या जीवनात आलेला होता. आणि तिथून आमची स्वामींची आणि हे सुरू झाली अनुभवाची मालिका खऱ्या अर्थाने. पण तत्पूर्वी तिथनं निघताना मी स्वामींना सांगून निघाली होती की स्वामी ह्या 32 जणांना मला माहीत नाही, मी मुक्ती देणारी कोणी नाही आहे किंवा माझी तेवढी ताकदही नाही आहे, मी पुण्यवान नाही आहे. जर असती तर मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असते. जिथे मी माझेच सोडवू शकत नाही तिथे मी दुसऱ्याचे काही करणार नाही. या हिशोबाने मी स्वामींना सांगितलं की त्या जीवांना तुमची इच्छा होईल तेव्हा निश्चित मुक्ती द्या. एवढी मी प्रार्थना करू शकते. आणि त्याही जीवांना सांगितलं की मी तुमच्यासाठी प्रार्थना करू शकते. तेव्हाही मी स्वप्नात तेच सांगितलं, मी तुमच्यासाठी प्रार्थना करू शकते, मी देऊ शकत नाही, तेवढी माझी पोच नाही आहे. असं म्हणून मी ते तिथनं त्यावेळेला निघालेली होती. इकडे आली, इथे छान सगळं चालू होतं. पण मनामध्ये एक हे होतं की माझ्याकडे देव सगळे आहेत, फक्त स्वामी नाही आहे. अच्छा, म्हणजे देवाऱ्यामध्ये स्वामींची प्रतिमा नाही आहे, काही नाही, पण ती असावी. स्वामींची प्रतिमा असावी. गुरुपौर्णिमेचा दिवस आला, ते पूर्वी तिथे एक देवी आहे, तुळजाभवानी. हा, तर मी तुम्हाला बोलली ना की ते ग्रामदैवत दृष्टांत देता की तू मला भेटायला ये. तसं तिनेही 15 दिवसांनी सांगितलं की तू मला भेटायला ये. तुळजाभवानीने ते पुण्यामध्ये त्या एरियामध्ये, त्या एरियातली देवी. मग 15 दिवसांनी मी तिथे चौकशी करायला लागली आणि तिने असंही सांगितलं की इथे एक आहे मी आणि पुढे एक आहे मी. पण तुम्ही जवळ आहे तिथेच ये. चौकशी केली मिस्टरांनी, पण त्यांना काही त्यावेळेला लॉकडाऊन असल्यामुळे कोण काही सांगत नव्हतं, बाहेरच कोण नव्हतं, दुकानं पण हार्डली अर्धा तास 1 तास चालू असायची तेवढीच ना. तर त्या ह्याच्यात कोण बनणार, तर ते बोलले काय माहीत नाही. तर मी म्हटलं जाऊ देत, मला भ्रम झाला असेल, असं मी सोडून दिलं. पण संध्याकाळपर्यंत एका व्यक्तीने सांगितलं, अहो तुम्ही राहता त्यात लाईनीला तुळजाभवानीचं मंदिर आहे, ग्रामदैवत आहे ते. मग मी ह्यांना म्हटलं चला दर्शनाला. बाहेरून का होईना, बंद असेल पण तिने बोलावलंय, तिला आपल्या लेकीला बघायचे. बघा, मी वेगळी काही पूजा नाही करत आहे, या देवींची मी काहीही वेगळी पूजा करत नाही. पण ते देव दृष्टांत का देतात हे मला माहीत नाही. माझ्या जीवनाचा संघर्ष आहे तो आहे, पण ते द्यायचे. तर मी दर्शन घेतलं वगैरे रेग्युलर, खूप छान. बाहेर पडलं की तिचा वास आहे दरवाजाच्या बाहेर, तो अनुभवायचा मला. पूर्ण तिची पॉझिटिव्ह एनर्जी अनुभवायची मी. एवढं तिचं तिथं सत्व आहे, आजही आहे तेवढं सत्व. असं करताना जुलै महिना गुरुपौर्णिमा आली. गुरुपौर्णिमेत मी हट्ट धरला, स्वामी मला तुम्ही घरी पाहिजेत, काही करा, कुठूनही करा, पण मला तुमची प्रतिमा समोर पाहिजे. कुठून कसे येणार मला माहीत नाही. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी सेवेला बसले, 7 माळी झाले असेल. आणि मला सवय काय माहिती आहे, मानस पूजा करायची, छान स्वामींना आंघोळ घालायची, छान पूजा करायची, अत्तर वगैरे लावायचं, असं सगळं करायचं. जे जे आपल्याला आवडते ते ते अर्पण करायचं. म्हणजे आपण त्याची पूजा करताना कुठेतरी आपण आपल्याच आत्म्याची पूजा करतोय, त्याच स्वरूपाची. असं करून मी करायची. 7 माळीपर्यंत छान स्वामी बघते मी, बोलते मी स्वामींशी, नामस्मरण चालू आहे. आणि अशाच टायमाला दरवाजातून एक अतिशय प्रकाश शिरताना मला दिसला. म्हटलं हा प्रकाश एवढा कुठून आला. आणि एक अशी विभूती, उंच धिप्पाड, अंगावर शाल, फक्त मला अशी क्रॉस दिसते. मी इथे बसले आणि ती क्रॉस दिसते मला. म्हटलं कोण आहे ही, स्वामी तुम्ही आहात का, स्वामी तुम्ही आहात का, अशी मी बोलते. तोपर्यंत ते समोर आले, मी स्वामींना बघते, त्या स्वामींमध्ये ते विलीन झाले, एकरूप झाले. एकरूप झाल्यानंतर मी बघते, आता स्वामी नाही आहेत, मग हे कोण आहेत, तर ते गजानन महाराज. मी म्हणते स्वामी मी तुम्हाला बघते, मला तुम्ही हव्यात, मग गजानन महाराज का. बरोबर आहे ना. मला जर कॅडबरी हवे आणि मला कुणीतरी इक्लेअर्स दिली तर मी नाही ना खाणार. मला कॅडबरीज हवे ना.
आपला स्वभाव मानवी असाच आहे. आपल्याला एकच हवं असते, त्याच्या बदले आपल्याला दुसरं कोणी खूप चांगलं दिलं तरी नाही घेणार, तर आपण तेच मागणार. कारण माझ्या मनाला ते भावलंय, माझ्या बुद्धीला ते आवडले, त्यामुळे आपण तेच घेतो. मला हे का असं मी बोलते. महाराज मी त्यांना असं नाही म्हणत आहे की गजानन महाराजांचं, पण मी तुम्हाला हे केले आणि तुम्ही गजानन महाराज आले. ते सगळी सेवा झाल्यानंतर मी मोठ्या मुलाला बोलली, अरे असं असं झालं, मी महाराजांना बोलवलं होतं आणि गजानन महाराज आले. मोठ्या मुलग्याने मला समजून घेतली, आहे मम्मी अगं असं नसते, सगळ्या विभूती सारख्याच आहेत, आपल्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. बरोबर, कारण शक्ती एकच आहे. शक्ती एकच आहे म्हटले, हे मीही मान्य करते, पण आपलं मन आहे ना ते आपल्याला नेहमी कुठेतरी रूपात अडकवते. तसंच झालं. तेव्हा त्याने एक उदाहरण दिलं की गजानन महाराजांच्या पण इथे एक रामदासांचा शिष्य होता आणि तो खूप वर्ष सज्जनगडावर नवमीला जायचा आणि नंतर थकल्यानंतर रामदासांना म्हणाला, समर्थ रामदासांना, आता काय मी सज्जनगडावर येऊ शकत नाही, मी थकलोय, तर आता काय करू मी. तेव्हा समर्थ रामदास म्हणाले, आता तू येऊ नको, पुढच्या नवमीला मीच येईन. नवमीपर्यंत त्याने वाट बघितली. नवमीला रामदास येणार आहेत, सगळं काही छान पूजेची तयारी केली, पण रामदास स्वामी का आले नाही. त्यावेळेला गजानन महाराज आले आणि गजानन महाराजांनी दरवाजात येऊन जय जय रघुवीर समर्थ आरोळी ठोकली. तेव्हा ते गृहस्थ दोघेही पती पत्नी बाहेर धावत आले. बघतात तर काय गजानन महाराज, तेही माझ्यासारखे, आम्ही रामदास स्वामींना बोलवलं होतं, तुम्ही कुठे आलात. पण त्यांनी त्यांचं आदरातिथ्य केलं, पण त्यांचं लक्ष बाहेर, रामदास स्वामी येणार आहे, ते रामदास स्वामींना बघताय. तेव्हा गजानन महाराज म्हणाले, अरे तू ज्याला बघतोयस तो मीच आहे, तू माझ्याकडे बघ. तेव्हा त्यांनी स्वतःमध्ये रामदास स्वामी दाखवले आणि मग त्यावेळेला माझं मन म्हणालं, नाही, सगळ्या विभूती आपण मान्य करतो, पण तरीसुद्धा आपल्याला जे पाहिजे तेच निवडतोय आपण. तसं नाही व्हायला पाहिजेत. बरोबर, तसं नाही व्हायला पाहिजेत. अशा रीतीने आमचे ते दिवस छान जर्नी सुरू होतील, असं काही नाही. आणि मग ऑक्टोंबर महिना आला. त्या ऑक्टोंबर महिन्यात माझा वाढदिवस. मग सांगवीला एक दादा आहेत, प्रदीप दादा सेवेकरी, त्यांना भेटायचं, दर्शन घ्यायचं अशी माझी इच्छा झाली. आपल्याला खूप वाढदिवसाचं काही नको आहे, देवाचं दर्शन हेच मस्त. तर एक बार त्यांचं दर्शन घ्यायला आम्ही दोघंजणी निघालो. ते सांगवी खूप लांब आहे, अहमदनगरमध्ये येते, आम्हाला काही कल्पना नाही पुण्यातलं. तर आम्ही गेलो, संध्याकाळी पोचलं, दर्शन घेतलं, दादा भेटले. दादा बोलले, ताई आता तुम्ही इथेच राहा, आजचा दिवस मी बाहेर चाललो आहे, तुमचा वाढदिवस इथेच साजरा होऊ देत. बघा, ज्याची कल्पनाच नाही की स्वामींनी पुढे काय तयार केलंय. स्वामी जेव्हा द्यायला येतात ना, तेव्हा आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही. बरोबर, एक पाऊल फक्त स्वामींच्या दिशेने टाकायचंय, बाकीचे 1000 पावलं तो आपल्या दिशेने टाकतो. बरोबर आहे. जो माझा मार्गच नव्हता, त्या मार्गावर त्यांनी मला आणलं होतं. त्या मार्गावर. आणि तिथेच त्यांनी वाढदिवस मठात. पण मी जाताना काय बोलली होती, मला एक माहेरसारखं फील व्हावं. मी माहेरी गेले, स्वामी मला फक्त तुमच्या मांडीवर डोकं टेकवायचं आहे, मला खूप थकले, मी फक्त एक मायेची फुंकर घाला, एवढंच मला पाहिजे. आणि त्या दिवशी ना त्या लोकांनी छान वाढदिवस गावातल्या मुलांनी साजरा केला, तुमच्यासारखी होती. छान एन्जॉय केला, केक आणला, सगळं केलं, फोटो काढले, खूप छान केला. आणि एक स्वामींची प्रतिमा आणि गुरुचरित्र मला भेट दिलं त्या दादाने. आणि त्या दादांनी सांगितलं, आजचा दिवस ताई तुम्ही स्वामींच्या जवळच झोपायचं. आणि आम्ही गाभाऱ्यात, स्वामींची ऊर्जा एवढी असते ना की रात्रीचं गाभाऱ्यात कोण नाही राहू शकत. बघा, कुठेही गाभाऱ्यात थांबून नाही देत. कारण दत्त ही विभूतीच अशी आहे की अग्नी ऊर्जा आहे ती, त्याच्यामुळे गाभाऱ्यात नाही थांबता येत. बरोबर, आलं लक्षात. मग तिथे कोणी थांबता नाही, पण त्यांनी मला गाभाऱ्यातच थांबायला सांगितलं. आणि मी ती रात्र आम्ही गाभाऱ्यात, मी स्वामींच्या खरोखर कुशीत काढली. पहाटे उठलो, आम्ही घरी आलो, छान सगळं. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी बोलली ना, अनुभवाची मालिका. मी मागितले नाहीत अनुभव हे,
स्वामी स्वतःहून देतात. ह्याचं एक पुढे मी तुम्हाला सांगते अनुभव देण्याचं कारण काय आहे आलं लक्षात. तर दुसऱ्या दिवसापासून मला सगळीकडे तुळशीची तोरणं दिसायला लागली घरामध्ये. स्वामींच्या गळ्यात ही तुळशीचा हार दिसतोय, दरवाजाला तुळशीचं तोरण, तुळस 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 का दिसतंय समजेना. मंगळवार, सोमवारी आम्ही रिटर्न आलो, रविवारी माझा बर्थडे होता 4 ऑक्टोबर 2020 तारखेसहित सांगते. आणि सोमवारी आम्ही रिटर्न आलो. मंगळवारपासून मला हे सगळं दिसायला, मंगळवार गेला, बुधवार गेला, तुळस सगळीकडे गुरुवारी सकाळी स्वामींची ही असायची, काय पूजा असायची, एक्स्ट्रा गुरुवारी आपली एक्स्ट्रा पूजा असते. तर स्वामींची पूजा होती. मी गुरुवारी सकाळी सहज दरवाजाच्या बाहेर पडली. ग्राउंड फ्लोअरलाच घर होतं, बाजूला सगळी झाडं ठेवलेली होती. मी झाडांसहित आली होती तिकडनं, झाडं घेऊन आली होती. झाडं ठेवली होती, तुळशी वगैरे. तर सहज माझं त्या तुळशीकडे लक्ष गेलं, तर तिथे एक तुळशीची माळ पद्धतशीर अशी गोल करून तुळशीत ठेवलेली होती. तर ती माळ अशी पद्धतशीर गोल करून अशी फेकली नव्हती, कुणाला नको आहे म्हणून ठेवली होती. मी मुलांना दाखवली, ती मिस्टरांना दाखवली, आंघोळ केली, माळ घरात नेली. आजही ती माळ माझ्या देवपूजेमध्ये आहे. आजही आहे. तेव्हा मला कळलं की महाराज मला 2 दिवस तुळस का दाखवतायत, तेव्हा मला कळलं. अशी ही जर्नी म्हणजे पुढे सरकत होती. स्वामींची सेवा घडत होती, चालू होतं सगळं छान, आनंदी होतं. पण तिथे सुद्धा मला काही गोष्टी मी तुम्हाला बोलली ना की लाईव्ह दिसायच्या. त्या घरात घर चांगलं होतं, पण घराची एक भिंत आहे ना, त्या एका भिंतीलाच मला दिसायचं. जिथे मी स्वामींचं कॅलेंडर दादरच्या मठातनं मिळते ना, ते कॅलेंडर लावलेलं होतं आणि त्या कॅलेंडरच्या भिंतीला दिसायचं. पण मी ते दुर्लक्ष करत गेले. कारण का माहिती आहे, सगळं चांगलं आहे, त्याच्यात आपण थोडंसं वाईटाचा विचार करून परत आपल्याला त्या दुःखाच्या दिशेने जायचं नाही. एक दिवस मला स्वप्न पडलं की मी स्वामींना खूप हाक मारते, स्वामी कुठे आहात तुम्ही. आणि मी पाण्यात आहे आणि स्वामी पाण्यातनं असे बाहेर आले, अगं मी इथेच आहे. मी त्यांचा हात पकडला, स्वामी मला सोडून कधीच जाऊ नका, खूप सहन केलंय मी, पण आता मला सोडून जाऊ नका. मी त्यांच्या गालाला हात लावते, हाताला हात पकडलाय, मी तुला नाही सोडून जाणार, पण मी तुझ्या मार्गात जो गाळ आहे ना तो मला काढायचा आहे. आणि मी तो आत्ता गाळ उपसतोय. ते दगड पण तुझ्या मार्गातले मला बाजूला करायचे आहेत. म्हटलं स्वामी मला कधीच सोडून जाऊ नका. मला बाकी काय माहीत नाही आहे. मला खूप अशी पूजा किंवा लोक जे काही खूप काही करतात, मला त्यातलं काही कळत नाही आहे. माझी साधी भोळी भक्ती आहे आणि मला तीच आवडते. मला खूप काही नाही करता येत. मी प्रापंचिक देह आहे, मला सगळं सांभाळून करायचं आहे. मी पत्नी आहे, मी आई आहे, मला या सगळ्या भूमिका करायच्या आहेत आणि त्याच्यात मला तुमचं दळिता कांडिता करायचं आहे. बरोबर. त्या आनंदात असं सगळं चालू होतं. आणि चालू असताना परत मला स्वामींच्या त्या फोटोमध्ये, जो मला फोटो केंद्रातनं दिलेला होता, त्या फोटोमध्ये मला डोळे त्यांचे असामान्य दिसायला लागले. पूर्ण असामान्य. बरं मी मिटले तरी मला दिसायचे, मी डोळे मिटून बघायला लागली तरी दिसायचे, प्रतिमेकडे बघितलं तरी दिसायचे. असे डोळे बटबटीत दिसायला लागले. मी म्हटलं हे असं का दिसायला लागलं अचानक? स्वामी मला तुम्ही काय दाखवताय, हा असं का दिसतं? 1 महिना तब्बल हाच प्रकार सुरू होता. थोडी भीती पण वाटायची की माझं काही चुकलं का, सेवेत काही चुकले का, माझे कर्म काही चुकलेत का, मी कुठे चुकली स्वामी, काय झालं, मला हे का दिसतंय. न राहून मी मुलांना बोलली, मुलांना विचारलं तुम्हाला काही दिसतंय का स्वामींच्या त्या प्रतिमेमध्ये, डोळे मोठे दिसत आहेत का? तर ती बोलली नाही मम्मी, स्वामींचे डोळे जसे जनरली आहेत तसेच त्यांना बरोबर दिसत आहेत, तुला का दिसतात? म्हटलं मला ना ते बटबटीत दिसत आहेत, असे खूप मोठे दिसत आहेत. म्हटलं डोळे मिटले तरी दिसतात मला, उघडले तरी दिसतात, का दिसतात, काय होते? खूप असं दिवस झाल्यानंतर आहे ना, मी म्हटलं नाही हे डोळे कुणाचे तरी असतील, पण ते आपल्याला कळत नाही आहेत. करेक्ट. कोणतरी विभूती आहे पण ती मला कळत नाही आहे, कोण आहे बरं? मग दादरच्या मठातले सगळे फोटो काढले, यूट्यूबवर दादरचा मठ काढला
आणि एक एक फोटो असं चेक करायला लागले, लावलेले सगळे फोटो. कधीतरी तरी मी बघितली असेल ना. कारण दादरच्या मठात जनरली सगळ्या विभूतींचे फोटो आहेत. असं एक एक फोटो करता करता चेक, जिथून आपण मठामध्ये एंट्री करतो ना, आपल्या बरोबर डोक्याच्या वर राईट साईडला एक विभूतीचा फोटो आहे. ओके. आणि ते म्हणजे शंकर महाराज. अच्छा. माहिती आहेत ना मला. शंकर महाराज. हां. मग त्या तिथे ज्यावेळेला तो बघता बघता आला त्या फोटोवर, तेव्हा ते डोळे बरोबर ओळखले. तसे मॅच झाले. ते मॅच झाले. म्हटलं हेच ते डोळे. पण ही व्यक्ती आहे कोण? मग तिचं सगळं गुगलवर काढण्यात आलं. हे शंकर महाराज. स्वामींचं बाळ. करेक्ट. बरोबर. स्वामींचं आई आणि मुलाचं नातं कसं असावं, ते हे नातं झालं. तेव्हापासून महाराजांनी जी पिच्छा करायला सुरुवात केली, शंकर महाराजांनी, अगदी बसता उठता. पण महाराज मी तुमचं काय करतच नाही, आणि मला जर स्वामींना बघायचं आहे तर मी तुम्हाला का बघू? बरोबर आहे ना. एक माणूस तसाच. मी स्वामींचं करते, मी तुमचं काही करत नाही. मग तुमचं जर काही करत नाही तरी तुम्ही का माझ्या दिशेने असं झुकाव करताय? मला काही माहित नाही ना. कच्चा लिंबू ना भक्तीतला. की ह्या सगळ्या विभूतींचं एकमेकांशी कुठेतरी सांगड आहे, काही माहित नाही. बरोबर. जस्ट सुरुवात केलेली होती, त्याच्यामुळे काही कल्पनाच नाही ना. असं करता करता महाराजांनी हे आहेत कुठे नक्की, खूप चिडायला लागले मी. असं मला वाटायला, मी तुमचं काही करत नाही, तुम्ही का मला दिसता, तुम्ही तुमचं काय. मग शेवटी ते आहेत कुठे, सरता सरता कात्रज सातारा रोडला त्यांचा मठ आहे. बरं, लॉकडाऊन बाहेर, पण ह्यांचा हट्ट की तू ये. मग करू काय, हे स्वस्तच बसून देत नाहीयेत मला शंकर महाराज. ह्यांचा हट्ट. आणि ते मग आम्ही बाईकवरनं थोडासा लॉकडाऊन बघा सैल झाला होता, शिथिल झाला होता एंडिंगला. डिसेंबरच्या आसपास बघा झाला होता. मग त्यावेळेला आम्ही बाईकवरनं मठात गेलो, विचारत गेलो. मठ बंद होता, बाहेरून दर्शन घेतलं, आलो. आता महाराज शांत व्हा तुम्ही, आतमध्ये तर काय आम्हाला जायला देत नाही. मग 15 दिवस गेले, महिना गेला की महाराज परत तेच करायचे. 15 दिवस गेले, महिना गेला की महाराज परत तेच तेच. मग ते असं करता करता म्हणजे ऑटोमॅटिक डोळ्यातनं पाणी. रडायलाच यायचं. म्हणजे जी भेटीची व्याकुळता होते ना, तुम्हाला माहित नाही, आमच्या काळात भेटी लागे जीवा लागलीचा असं हा अभंग होता आमच्या शाळेमध्ये. ती जी काय असते ना व्याकुळता, अशी व्याकुळता ऑटोमॅटिक लागायची. म्हणजे मी रडायलाच लागायची. नाही, मला आता जाण्याशिवाय पर्याय नाही. असं करून मग हे मला मिस्टर घेऊन जायचे. मग मठातनं जाऊन आली, तिथेही बसून मी रडायचे. का होतं मला असं, बरोबर आहे ना, का होते हेच मला कळायचं नाही. असं करता करता जानेवारी आला 2021ला. मग अक्कलकोटला खूप वर्षात आम्ही गेलेलो नव्हतो, कधीच गेलेलो नव्हतो. खूप वर्ष कशाला आम्ही कधीच गेलो नव्हतो. मग अक्कलकोटला सडनली म्हणतो ना आपण, महाराजांचं बोलवणं आल्यानंतर आपण जातो. या विभूती अशा आहेत ना की ते स्वतःहून बोलवतात, आपण जात नसतो. बघा तुम्ही कुठेही जा, म्हणजे गजानन महाराज असू देत, शंकर महाराज असू देत, ते बोलवणं आहे तसं. शिर्डी पण शिर्डीचंही आहे. तुम्हाला सांगते काय अनुभव, की ती मालिका आहे. आज तक ती मालिका आजही सुरू आहे. मी तुम्हाला बोलली ना, मी इथे येण्याचं सुद्धा आधीच कळलं होतं, पण ठिकाण माहित नव्हतं किंवा काय आहे पुढे तो प्रोग्राम हे मला माहित नव्हतं. हेही मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलली. जस्ट असंच झालं, महाराजांचं दर्शन घेऊन आलो, अशीच मालिका हे सुरूच. महाराज त्या घरातनं आमची निघायची वेळ आली. थोडंसं त्या ओनरशी हे झालं, आणि तो ओनर जरासा बरोबर नसल्यामुळे त्याला माझ्या काही गोष्टी पटत नव्हत्या. म्हणजे मी जे देवदेव घरात करत होती, हे ते करत होती, तर त्याच्या कुठल्या तरी गोष्टींमध्ये तो जे काय करत होता त्याच्यात ते बाधिक येत होतं. म्हणजे ते काम बरोबर नसेल म्हणून तिथे अडथळा होत असेल त्याला. आलं लक्षात. तर मला हे समजत नव्हतं असं का म्हणून. तर
तिथेच एक बाई आहे की जी शंकराची भक्त आहे. पहिल्यांदाच आपण कुठेतरी बघायला जातो ना, भीत आपल्याला कळत नाही म्हणून गाईड पाहिजे. तर तसं मी गेली तर त्यांनी सांगितलं, बाई तू राहू नको, तो माणूस चांगला नाही आहे आणि तुला ज्या भिंतीजवळ जे काय दिसतंय त्याच भिंतीजवळ त्याने काहीतरी पुरलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते तुला दाखवतंय. ओके. तर तू राहू नकोस, तुला तो त्रासच देणार म्हणून. आता हे टेंबे स्वामी, हे मला माहितीच नाही. आता एक दिवस मला ते दिसायला लागले. ओके. मग आता म्हटलं काय करू, हे कोण, हे कोण. मग मुलं म्हणायला लागली, छान तू सगळ्यांना बरोबर हे करतेस. म्हटलं अरे हे मला स्वतःहून दिसत आहेत, माझ्या दिशेने हे स्वतःहून येत आहेत. मग टेंबे स्वामींची थोडीफार माहिती मला होती, म्हणजे नाव असं म्हणून एक ऐकून होतं. आपण म्हणतो ना जस्ट असं थोडंसं ऐकून होतं. मग थोडंसं मी ते सर्च करून काढलं. मग टेंबे स्वामी ही दत्तांचेच हे आहेत, विभूती आहेत. बरोबर. आता आम्ही पूर्वी बस सेवा केली ती मुळाला धरून, वर फांद्या नाही बघितल्या, फुलं नाही बघितली, फळं नाही बघितली. आम्ही त्याला ॲक्सेप्टच केलं नव्हतं, आम्ही मुळालाच ॲक्सेप्ट केलं होतं. पण स्वामींनी पुढे दाखवलं, बाई मूळ जरी असलं खाली तरी वर फांद्या फुलं पण आहेत, म्हणजे माझे अनेक अवतार आहेत. कधीतरी त्या दिशेने सुद्धा अभ्यास करा, विचार करा तुम्ही. आणि मग टेंबे स्वामींचं मी घोर कष्ट करायला लागली, जसं तारक मंत्र, स्वामींचं स्वामीचरित्र सारामृत, नामस्मरण, जे जमेल ते, म्हणजे जेवढा वेळ करता येईल ना. मी एक बार बसली ना, तुम्ही जर मला उठवलात नाही तर मग किती तास गेले हे मला कळायचंच नाही. अच्छा. मला या गोष्टीची माहितीच नाही की टेंबे स्वामींची ऊर्जा एवढी प्रखर आहे, खूप प्रखर, एवढी प्रखर होत गेली की नंतर माझी अशी गोष्ट झाली की मी जर तुम्हाला स्पर्श केला ना तर तुमचं काय आहे ते ताबडतोब दिसायला लागायचं. किंवा तुमच्या हातचं मी पाणी पिली, काहीतरी खाल्लं तरी मला ते दिसायचं. अच्छा. पण हे कशामुळे दिसतंय हे मला अद्याप माहीत नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टी कशामुळे घडत आहेत हे मला कळतच नव्हतं. मी टेस्ट करण्यासाठी बऱ्याचदा मी या गोष्टी 2-3 वेळा करून बघितल्या, कोणाला तरी स्पर्श करून, की ही गोष्ट खरंच खरी आहे का, खरी होते का तशी, का मला भास होतोय का आपण खूप भक्ती करतोय म्हणून कदाचित प्रेशराईज होऊन आपल्याला या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या असं वाटतंय. चहा कुणाच्या घरी घेतला की ताबडतोब त्या दिवशी मला त्या माणसाचं काय असेल ते दिसायचं. एक तर पास्ट दिसायचा या तर फ्युचर दिसायचा. फ्युचर कमीच दिसायचा, पण दिसायचं तर पास्टच दिसायचा. किंवा काहीतरी आत्ता सध्या रिसेंट त्याच्यावर चालू आहे. कारण ती ऊर्जाच एवढी होत गेली होती. मी विशेष काय करत नव्हती, पण ती ऊर्जाच एवढी होत गेली होती की ते मला भीती वाटायला लागली की ते दिसल्यानंतर आपण काही करू शकत नाही आहे, तिथे आपण ह्या गोष्टीच करणार नाही, बरोबर करणंच नाही आहे. स्वामी एक संकेत असे देत होते. गुरुचरित्राचंही 12 तासाचं एक मांडीवरचं पारायण केलं, एकच अशी घालून बसतात ना तेही केलं. म्हणजे खूप मानतो ना की आपल्याला आता खूप आनंद आहे, मला तो घ्यायचा आहे, कसं तरी मला तो माझ्याकडे घ्यायचा आहे. ते सुरू होतं, प्रसंग तसे चालूच होते. बरोबर, ते पण बरोबर चालू होतं, पण त्यासोबत समान चालू होतं. त्या दरम्यान 2021 मध्ये जी व्यक्ती माझ्या आयुष्यात एवढा मोठा कांड केलेली ऑफ झाली. ओके. ज्याच्यामुळे तुम्ही 17 वर्ष इतकं हे केलेलं, समजलं, ऑफ झाली. ती व्यक्ती सकाळी मला न्यूज झाली. आधी माझी आई ऑफ झाली, मग तो ऑफ झाला. दोघं पाठोपाठ गेले 10 दिवसाच्याच गॅपने. ते एक स्वामींनी म्हणतो ना की मी कशानेही बाजूला करू शकत नव्हतं, करेक्ट, ते एक बाजूला केलं स्वामीने. सेवा कुठे त्यांनी लावली आणि स्वामी काय करतात आपल्यासाठी. चळीस तळी काष्टी पाशाने, आपण म्हणतो ना की माझ्यासाठी कोण आहे, स्वामी आहे. स्वामी आहेत, बरोबर. तर खूप खूप धन्यवाद ताई, तुमचा खूप छान अनुभव होता आणि भरपूर लोकांना समजलेही असेल एक नॉर्मल भक्ती स्टार्ट कशी करायची, जी तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने सांगितली. तर हा जो व्हिडिओ होता
हा ताईंचा एक अनुभव होता जो त्यांना शेअर करायचा होता. आणि तुमच्याकडे पण असे काही अनुभव असतील, तुम्हाला येऊन शेअर करायचे असतील, तुम्ही नक्की मी दिलेल्या जीमेल आय डीवरती मला मेल करा आणि आपण इथे पॉडकास्टवरती ते अनुभव शेअर करू. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा प्रत्येक स्वामी भक्तांना. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलक निरंजन आदेश.